रिपोर्ट आहे कोर्टाला वाचून दाखवत आहे काय नेमकं त्या अहवालामध्ये म्हटलेलं आहे आणि त्या व्यतिरिक्त हायकोर्टच्या जजेसनी काही पास केलेले आहेत. हे बूम खाली घ्या, बूम खाली घ्या. तुमच्या प्रश्नाला उत्तर देण्याआधी एक गोष्ट आपल्याला सगळ्यांना नम्रपणे सांगू इच्छितो की ह्या अक्षय शिंदे फेक एन्काउंटर हॅलो बोलतो काय वकील? मर्डर केसचा ही पहिली टप्प्याची लढाई आम्ही जिंकलेलो आहोत आणि ही लढाई जिंकण्यासाठी आम्हाला सगळ्यात महत्वाचं जी मदत कुणी केली असेल आमच्या संविधानिक अधिकाराचं रक्षण करण्यासाठी मेहरबान माननीय उच्च न्यायालय आणि जो निष्पक्ष इन्क्वायरी ज्या न्यायदंडाधिकारी ठाण्यांनी केलेली आहे कस्टोडियल डेथ अक्षय शिंदेची त्यांना मी धन्यवाद प्रथमदा देतो. आता जो तुमचा दुसरा प्रश्न आहे की ऑब्झर्वेशन्स आणि मेहरबान न्यायालयाने न्यायदंडाधिकारी जे आहेत ठाण्याचे त्यांनी त्यांच्या ह्याच्यामध्ये काय निरीक्षणं नोंदवलेली आहेत, काय ऑब्झर्वेशन्स आहेत, त्याच्यावरती मी स्टेप बाय स्टेप आपल्याला प्रत्येक घटनेचं उत्तर देतो. म्हणजे तुम्हाला असे उत्तरं मिळाली तर तुमचे प्रश्न येणारच नाहीत अशी मला खात्री आहे. पहिलं जे आहे की सगळे म्हणत होते की अक्षय शिंदेने काय केलं, त्या जे कोणी अधिकारी होते तिथे ज्यांच्यावर फायरिंग केली तर फायरिंगच्या प्रोसेसमध्ये सगळ्यात महत्वाचं काय असतं, फायर केल्याच्या नंतर तो गनशॉट रेसिड्यू जो असतो फायर केल्याच्या नंतर जो फायर करतो त्याच्या हातावर असणं गरजेचं आहे. परंतु रिपोर्ट जर पाहिले त्याच्यामध्ये ना अक्षय शिंदेच्या हातावर गनशॉट रेसिड्यू दिसलेत ना त्याच्या हाताची बेडी बांधलेली आहे त्याच्यात पण गनशॉट रेसिड्यू दिसलेले नाही. सेकंडली जर फिंगरप्रिंट पाहिलं तर ज्या पिस्टलने अक्षय शिंदेनी पोलिसावर फायर केला म्हणून म्हटलंय त्याच्यावर पण त्याचे फिंगरप्रिंट नाही. असं त्या मी जे काय सांगतोय ते वाचन केल्यानंतर सांगतो, माझ्या मनाचं काही सांगत नाही. ज्या बॉटलने तो पाणी पिला त्या बॉटलवर पण त्याचे फिंगरप्रिंट नाहीत. आता आपण येऊ ज्या पोलीस अधिकाऱ्याच्या मांडीत गोळी अक्षय शिंदेने मारली असं एवढं तुमच्या मीडियाच्या माध्यमातून सगळीकडे जे सांगितलं जात होतं त्यांनी मांडीवर जी घातलेली जीन्स पॅन्ट होती त्याच्यावर येऊ. आता त्या जे एपीआय मोरे आहेत त्यांचं नाव, त्यांच्या जीन्स पॅन्टीवर पण ती जी रेसिड्यू असणं गरजेचं आहे गनशॉटची त्याच्यावर पण नाहीये. सगळ्यात महत्वाचं म्हणजे मीडिया समोर तर वेगळं म्हटलं परंतु यांचे जे एपीआय मोरेंची स्टेटमेंट जी आहे जी खाली रेकॉर्ड केली त्याच्यामध्ये त्यांचं असं कुठेच म्हणणं नाहीये की अक्षय शिंदेने त्यांचं पिस्टल छिनलं आणि त्यांनी फायर केलेली आहे. अक्षय शिंदेला मारण्याआधी जर आपण रिपोर्ट जर पाहिले तर त्याला टॉर्चर केल्याचं दिसून येतं कारण की त्याच्या गुडघ्यावर पण जखमा आहेत. त्याचबरोबर त्यांचं सीन रिक्रिएशन जो केला होता, सीन रिक्रिएशन इन द सेन्स कशी कशी घटना घडली सीआयडी कडून, त्या घटनेचं सीन रिक्रिएशन मध्ये देखील त्याची तपासणी मेहरबान न्यायदंडाधिकारी यांनी केली. त्याच्यातून पण ते सीन रिक्रिएशन मध्ये हे निदर्शनास येतंय की 4 पोलीस अधिकारी एका आरोपीला कंट्रोल करण्यासाठी ती सिच्युएशन हँडल करण्यासाठी सफिशियंट होती. त्यानंतर एफएसएल रिपोर्ट जर पाहिले आमचं म्हणणं नाही, आता एफएसएल रिपोर्ट आमच्या जी कथन आम्ही डे 1 पासून करतो इट इज अ कोल्ड ब्लडेड मर्डर, इट इज अ मर्डर, त्याला देखील एफएसएल रिपोर्ट दुजोरा देतोय. त्याच्यामध्ये एफएसएल रिपोर्ट प्रमाणे आमच्या सबमिशनला आमच्या म्हणण्याला अर्थ आहे. यांनी अक्षय शिंदे आणि त्याच्या आई वडिलांनी जी काही स्टेटमेंट कोर्टासमोर दिलेली आहे ती सत्य आहे असे दिसून येत आहे. आणि याच्यामध्ये एकंदरीत 5 पोलीस अधिकारी ज्याच्यामध्ये संजय शिंदे सिनियर पीआय, निलेश मोरे एपीआय, अभिजित मोरे हेड कॉन्स्टेबल, हरीश तावडे हेड कॉन्स्टेबल आणि सतीश खताळ पोलीस कॉन्स्टेबल या 5 अधिकारी अक्षय शिंदे याच्या मृत्यूस जबाबदार आहेत असं निरीक्षण मेहरबान न्यायदंडाधिकारी ठाणे यांनी नोंदवलेलं आहे.
आणि त्या निरीक्षणाचा रिपोर्ट ज्यावेळेस मेहरबान उच्च न्यायालयामध्ये सादर केला तर कायद्याप्रमाणे पोलिसांनी ज्यांनी कोणाविरोधात आता हे निरीक्षण न्यायदंडाधिकाऱ्यांनी नोंदवलंय त्यांच्या विरोधामध्ये FIR दाखल करावी लागेल, करणं बंधनकारक आहे असं सरकारी वकिलांकडून APP वेणेगावकर यांच्याकडून कोर्टासमोर ग्वाही देण्यात आलेली आहे. नाव वी आर इन द पोझिशन. एवढ्या दिवस सरकारकडून म्हणण्यात आलं होतं की मेहरबान न्यायदंडाधिकाऱ्यांची चौकशी चालू आहे, आता तिचं कन्क्लुजन आले आणि त्याच्यामध्ये ह्या 5 अधिकाऱ्यांना जर दोषी धरलंय तर तात्काळ 302चा गुन्हा ह्या 5ही पोलीस अधिकाऱ्यांवरती दाखल होणं कायदेप्रमाणे क्रमप्राप्त अपेक्षित आहे. आता हे दाखल जर करत असतील किंवा नसतील, तुमच्याशी बोलल्या झाल्यानंतर माझी 5 वाजताची हिअरिंग संपल्यावर मी मुंब्रा पोलीस स्टेशनमध्ये जाऊन ही ऑर्डरची कॉपी त्यांना सबमिट करू या 5 अधिकाऱ्यांवरती तात्काळ FIR दाखल करण्यास विनंती करणार आहे. आणि जर त्यांनी ते केलं नाही तर आपल्या ऍडमिनिस्ट्रेशन ऑफ जस्टिस मध्ये ते ऑब्स्ट्रक्ट करीत आहे, मेहरबान न्यायालयाच्या आदेशाचा अवमान करीत आहे आणि कायदेशीर कर्तव्यास ते कसूर करून आरोपींना कायदेशीर शिक्षेपासून वाचविण्याचा प्रयत्न करीत आहे. या संदर्भात आरोपातील जे काही आपराधिक कलम असतील त्यानुसार त्यांच्यावर देखील गुन्हा दाखल करण्याची आम्ही मागणी करणार आहोत. आणि म्हणून मला तुम्हाला सर्वांना इतकंच सांगायचं आहे की ही फक्त पहिली फर्स्ट स्टेप आम्ही आज जिंकतोय. जास्तही खुश होण्याचं काही कारण नाही आणि जास्त दुःखी होण्याचं काही कारण नाही. आपल्याला तथागतांचा मध्यम मार्ग स्वीकारूनच आता पुढे जाणं गरजेचं आहे. आणि म्हणून मला तुम्हाला इतकंच सांगायचं आहे, हे जे काय रिकमेंडेशन जे काय आम्ही रिपोर्ट पाहिले त्याच्यामध्ये केविलवाना प्रयत्न सरकारच्या वतीने सरकारकडून करण्यात आला की आता हा रिपोर्ट सगळा ह्युमन राईट्स कमिशनकडे जाईल. ह्युमन राईट्स नो नथिंग. एकदा रिपोर्ट आलाय, मॅजिस्ट्रियल कस्टडीची इन्क्वायरी झाली, रिपोर्टमध्ये 5 लोकांना जबाबदार धरलंय. त्यांचा जो बनाव होता की आम्ही स्वतःच्या आत्मरक्षणासाठी अक्षय शिंदेच्या डोक्यात गोळी मारली ते खोटं ठरलेलं आहे. म्हणून क्लिअर कट मर्डर करण्यासाठीच त्यांनी फायरिंग केलेली आहे असे प्रायमापेसी दिसत असताना जर ते पोलीस अधिकाऱ्यांवरती तात्काळ FIR आजच्याच दाखल होणे हे कायद्याप्रमाणे क्रमप्राप्त आहे. आणि म्हणून याच्या पुढची जी काय प्रोसेस राहील, जी काय लाईन ऑफ ऍक्शन राहील, तुम्ही आज खूप दिवसानंतर मला भेटलात आणि मी तुमच्या सगळ्यांच्या पत्रकारांचे देखील अभिनंदन व्यक्त करतो. कारण की 24 तारखेला आपण भेटलो होतो आणि आज डायरेक्टली आपण 20 जानेवारीला म्हणजे फक्त कस्टोडियल डेथची इन्क्वायरी मॅजिस्ट्रेट कोर्टाकडे व्हायला इतका विलंब का लागला? तर सरकारकडून जी काही इन्व्हेस्टिगेटिंग टीम होती त्यांनी मेहरबान न्यायदंडाधिकाऱ्यांकडे जे काय अपेक्षित त्यांना कागदपत्र होते पाहिजे, जे रिपोर्ट्स पाहिजे होते ते त्यांना देण्यासाठी चालढकल करीत होते, विलंब लावत होते. अनेक वेळा जर कोर्टाचे आदेश पाहिले तर जे विलंबाचे ते कारण कोर्टासमोर देत होते त्याचे काय ते सबळ कारण वाटत नव्हते. कोर्टाने देखील त्याच्यावरती अनेक ऑर्डरमध्ये ताशेरे ओढलेले आहेत आणि म्हणून त्यांनी डिले करायचा पुरेपूर प्रयत्न केला. परंतु असं बऱ्यापैकी या केसमध्ये आता आज जो निकाल आलेला आहे आम्ही त्याचं मनापासून अक्षय शिंदे यांच्या पालकांच्या कुटुंबियांकडून आम्ही स्वागत करीत आहोत. आम्ही ती एक प्रश्न, जेव्हा तुम्ही याचिका दाखल केली तेव्हा सुद्धा हायकोर्टानं पोलिसांच्या भूमिकेवरती संशय व्यक्त केला होता. हा रिपोर्ट आला त्या व्यतिरिक्त कोर्टानं अजून काही इन्स्ट्रक्शन पास केलेले आहेत तर कोर्टानं या सगळ्या रिपोर्टला कशा पद्धतीनं दुजोरा दिला? एक लक्षात घ्या की आज कोर्टासमोर रिपोर्ट आला, कोर्टाने तात्काळ एक कॉपी रिपोर्टची आम्हाला देण्यासाठी सांगितलेली आहे. मी जे काय तुम्हाला सांगतोय रिपोर्टच्या अनुषंगाने सांगतोय, माझ्या मनाचं काही सांगत नाही. आणि टिप्पणी त्याच वेळेस कोर्ट करील किंवा ऑर्डर त्याच वेळेस कोर्ट पास करील ज्या वेळेस सरकार त्यांचे कर्तव्य पार पाडित नसतील. आज रिपोर्ट आलाय, आज त्यांना कळालंय, जर ते FIR दाखल करीत नसतील, कारवाई करीत नसतील तर आम्ही पुन्हा येऊ ना कोर्टाकडे. डिस्पोज नाही झालेली पिटिशन अजून, आम्ही तो लढाई सुरू होईल. आणि आम्हाला आमची फक्त आता याच्या पुढे कोर्टासमोर आम्ही ती एक सिंपल विनंती केली की कोण इन्व्हेस्टिगेशन करणार आता हे पुढचं प्रकरण. हा प्रश्न उपस्थित झाला तर ते म्हणे अर्लियर CID विल इन्व्हेस्टिगेट. सरकारकडून सरकारी वकील म्हणाले आमचं इतकंच म्हणणं आहे CID लावा, FBI लावा, CBI लावा, SIT लावा, कोणतीही टीम लावा, आमचा चॉईस नाही. फक्त इतकंच मेहरबान न्यायालयाचं त्याच्यावर नियंत्रण असावं, त्यांच्या आधिपत्याखाली तपास व्हावा आणि आमचा जो निष्पक्ष तपासाचा अधिकार आहे सत्य उघडकीस
फक्त यांच्यापुरता नाही, सगळ्या जनतेसमोर येण्याचा तो निष्पक्ष तपासाचा अधिकार कोर्टाकडून संरक्षित व्हावा, एवढीच माफक मागणी आम्ही कोर्टाकडे केलेली आहे. तुम्ही आता म्हणाला या पोलिसाला गोळी लागली होती, त्या पोलिसांनी नेमकी काय जबानी दिली? कारण तुम्ही म्हणाल की त्या दोघांमध्ये डिफरन्स आहे. काय डिफरन्स आहे, काय म्हणाले? पोलिसांचं जे काय म्हणणं आहे, कोणाच्या म्हणण्यावर दुजोरा देण्यापेक्षा तांत्रिक पुरावे, टेक्निकल एव्हिडन्स, फॉरेन्सिक एव्हिडन्स याच्यावरती आपण जास्त भर दिला पाहिजे. माणूस खोटा बोलू शकतो, पण जे रिपोर्ट्स असतात, जे गनशॉट पावडर ज्यावेळेस फायरिंग होते एखाद्या गन मधून, गनशॉट पावडर 100% ज्यांनी फायर केली त्याच्या हातावर पडतेच. अक्षय शिंदेने जर फायर केली तर त्याच्या हातावरती गनशॉट पावडर आली पाहिजे ना, ती नाहीये ना. आणि त्यांच्या ज्याच्या मांडीत गोळी घुसली असं म्हणतायत, तर त्याच्या जीन्स पॅन्टची घातली होती त्याने, त्या जीन्स पॅन्ट मध्ये पण गनशॉट पावडर पाहिजे ना, गनशॉट रेसिड्यू पाहिजे ना, तिच्यात पण नाहीये. म्हणजे अक्षय शिंदेने फायरिंग केली का, हा मी तुम्हाला प्रश्न विचारतो. वाटतं का तुम्हाला कोणाला त्यांनी फायरिंग केलेली आहे? या स्टेजला तर नाही वाटत. जो रिपोर्ट आज सादर झाला किंवा चौकशीचा जो अहवाल आहे त्याच्यामध्ये फॉरेन्सिकचे जे एव्हिडन्स आहेत ते ज्या पद्धतीने दाखवण्यात आलेले आहेत की फिंगरप्रिंट्स नाही आहेत किंवा गन पावडर त्याच्या हातावर केलेली अक्षय शिंदेच्या, तर एवढं मोठं रिपोर्ट करून जो हा एन्काउंटर कथित स्वरूपामध्ये पोलिसांनी केला, हा कुणाच्या विश्वासावरती अशा पद्धतीने त्यांनी ही पाऊल उचललं? याच्या पाठी काय वाटतं? पोलीस एवढे कॉन्फिडंट होते म्हणून त्यांनी हा एक पाऊल उचललं आणि आता हे चौकशी म्हणून सगळं समोर आले. कसं असतं माहितीये का, आपल्या व्यवस्थेमध्ये लोकशाही, तुम्ही छान प्रश्न विचारला. कारण की जोपर्यंत आपण घटनेच्या मुळाशी जात नाही तोपर्यंत घटनेचं निराकरण होणार नाही आणि असे पुन्हा कृत्य आणि गुन्हे लोकशाहीमध्ये घडता कामा नये, आपली सगळ्यांची जबाबदारी. याच्यामध्ये पोलिसांचा जो माझा क्रिमिनल प्रॅक्टिसचा अनुभव आहे, पोलीस इतकी मोठी हिंमत राजकीय आश्रय असल्याशिवाय करू शकत नाही. आणि टायमिंग बघा त्याचा घटनेचा. ज्या दिवशी 23 तारखेला अक्षय शिंदेच्या विरोधात त्याच्यावर लावलेल्या पोक्सोच्या आरोपाची चार्जशीट रजिस्टर होते सेशन्स कोर्टात, त्याच दिवशी त्याच्या पत्नीवर 2021 मध्ये त्यांनी बलात्कार केलाय असा आरोपाची FIR जी 2024 ला दाखल होते, त्या गुन्ह्याच्या तपासात आम्ही त्याला बाहेर काढलं जातं आणि रस्त्यातून तो पोलिसांवर फायरिंग करतो आणि मग पोलीस त्याच्यावर स्वतःला आत्मरक्षणासाठी 4 पोलिसांना बंदूक असताना पण, दुसरे काही अवजार असताना पण, त्याला बॉडी पार्ट पण कुठला चूज केला, डायरेक्ट डोक्यातच गोळी. हे क्लिअर कट होतं की टायमिंग, समोर विधानसभेची निवडणूक होती आणि लोकांमध्ये बदलापुरात विशेष करून अक्षयवरती रोष निर्माण राजकारण्यांनी केलेला होता आणि त्याचं इनकॅश पॉलिटिकली कसं घेता येईल या सगळ्या उद्देशाने हे सगळं घडवलेलं आहे असं मला वाटतं. आणि मला या सरकारच्या मंत्र्यांना आणि सरकारला विचारायचंय की आपण सत्तेमध्ये येतो लोकांची सेवा करण्यासाठी, परंतु लोकांची जर आपण सेवा करण्यासाठी येतो तर सत्तेत येण्यासाठी आपण असे मार्ग जर अवलंबू लागलो तर उद्या तुम्हाला देखील जर विरोधी पक्षात यावं लागलं, तुमच्या सोबत जर असं कोणी केलं तर काळ सोकावतोय, कोणालाही याच्यामधून माफी मिळत नसते. म्हणून ह्या गोष्टीतून पोलिसांना माझं सांगणं आहे, याच्यात धडा घ्या. याच्यात मला तुम्ही अडचणीचं विचारलं म्हणून सांगतो, अक्षय शिंदेच्या प्रकरणामध्ये एवढा विलंब लागल्यामुळे आणि अक्षय शिंदे प्रकरणामध्ये आयोग वगैरे गठीत केल्यामुळे, आयोगाचं जे सरकारने गठीत केलंय, आयोगाचे कुठल्या आयोगाचे रेकमेंडेशन सरकारने आजपर्यंत, स्वामीनाथन आयोगाचे रेकमेंडेशन सरकारने मान्य केलेले आहेत का? गुंडेवार आयोगाचे रेकमेंडेशन सरकारने मान्य केलेले आहेत का? भीमा कोरेगावचा आयोग 2018ला गठीत केलाय, त्याचा अजून अहवाल येणं बाकी आहे. आणि यांचे जे अहवाल आहेत ते सरकारने मान्य करायचे की नाही मान्य करायचे सरकारवर अवलंबून असतं. म्हणून आयोगाचा जो त्यांचा लॉलीपॉप जे जनतेला आणि पीडित लोकांना देतात, त्यांना कायद्याचं नॉलेज नसल्या कारणाने त्यांना असं वाटतं का आयोगाचा रिपोर्ट आल्याशिवाय आपल्याला काय होणार नाही. परंतु आयोगाचा अंतिम निर्णय घेण्याचा अधिकार सरकारकडे असल्या कारणाने या आयोगाचं बाहुलं सगळीकडे, सगळ्याच राज्यामध्ये सरकार चालवतंय. म्हणून आम्हाला आयोगाचे ह्या काही गोष्टीमध्ये इंटरेस्ट नाही, आम्हाला क्रिमिनल प्रॉसिक्युशन पाहिजे आणि म्हणून आम्ही या सगळ्यामध्ये गडलो आहोत. आता 23 तारखेचा एन्काउंटर अक्षय शिंदेचा झाला, त्याच्यानंतर परभणीमध्ये कस्टोडियल डेथ झाली. जर हाच न्याय जर तात्काळ ह्या सरकारने, आमच्या देवाभाऊंना बदल्याचं नाही बदलाचं राजकारण पाहिजे, जर ही इन्क्वायरी तात्काळ जर संपवली असती 1-2 महिन्यामध्ये, तर पोलिसांची तिकडे पण अमानुषपणे जो लाठी हल्ला करण्यात आलेला आहे ती हिंमत वाढवली नसते. आता देखील त्या केसमध्ये देखील त्यांनी क्लीन चिट देऊन टाकलेली आहे. परंतु दुर्दैवानं ह्या केसमध्ये ज्या पद्धतीने आम्ही पुढाकार घेतला आणि हायकोर्टामधून या सगळ्या गोष्टीचं मॉनिटरिंग झालंय, त्या प्रकरणामध्ये अजूनही हायकोर्टामध्ये प्रकरण का गेलं नाही
हा प्रश्न मला महाराष्ट्राच्या शुद्ध जनतेला विचारावासा याच्यासाठी वाटतो की ज्या ज्या वेळेस तुमच्या अधिकाराचं संरक्षण सरकार करत नसेल, तुमच्या अधिकाराचं पायमल्ली करत असेल, तर फक्त आणि फक्त मेहरबान उच्च न्यायालयालाच तुमचे संविधानिक अधिकार रिट ज्युरिस्डिक्शन मध्ये प्रोटेक्ट करण्याचे असल्या कारणाने ह्या प्रकरणांमध्ये तुम्ही जर आला असता तर अजूनही तुम्हाला वेळ गेलेली नाहीये. आपण तर या 2 केसमध्ये जर पोलिसांना 302 मध्ये जर शिक्षा झाली किंवा आत गेले तर सरकारच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी किंवा पॉलिटिशियननी किती जरी म्हटलं की पब्लिकला ठोकून काढा, तर एकदा पण लाठी मारताना 10 वेळा पोलीस अधिकारी विचार करतील, अरे बाबा अवघड ठिकाणी जर फटका बसला आणि जर याच्यातला कोणी दगावला तर आपल्याला 302 मध्ये आत जावं लागेल. ही कायद्याची भीती निर्माण होणं, ही कायद्याचा रिस्पेक्ट निर्माण होणं ही आताची काळाची गरज आहे असं मला वाटतं. हा राजकीय बळी होता. मला 99% वाटतं राजकीय बळी होता आणि त्याचा बऱ्यापैकी फायदा त्यांना इलेक्शन मध्ये झालेला आहे. त्यांना जे काय अपेक्षित होतं ते झालेलं आहे. परंतु याच्या पुढे परभणीचं जे प्रकरण आहे त्याच्यामध्ये जर आता प्रॉपरली स्टेप्स घेतल्या गेल्या नाहीत, मस्साजोगचं जे प्रकरण आहे, ज्या पोलीस अधिकाऱ्याने हा सगळा जो विषय हा पोलीस अॅट्रॉसिटीशी निगडीत आहे, पोलिसी अत्याचाराशी निगडीत आहे. मस्साजोगच्या प्रकरणामध्ये पण ज्या सरपंचाने मस्साजोगचे जे सरपंच जे आपला दिवंगत झाले त्या सरपंचाच्या पण विषयामध्ये जर आपण पाहिलं, ज्या आधी जो एससीचा व्यक्तीचं FIR घेणं हे क्रमप्राप्त असताना त्याची FIR घेतली नाही, त्या पोलीस अधिकाऱ्यांवरती देखील कारवाई अद्याप झालेली नाहीये. इतकं सगळं मोठं आंदोलन जनतेकडून उभारलं असताना. म्हणून माझं असं म्हणणं आहे की हे सगळे प्रकरण जर आपण कनेक्टेड पाहिले तर गृह विभाग आमच्या देवाभावाच्या हातामध्ये आहे आणि देवाचा न्याय काय असतो ते आपल्याला इलेक्शनच्या आधी कळालेलं आहे. आणि देवाचा न्याय कसा खोटा आहे हे आज मॅजिस्ट्रेट साहेबांच्या रिपोर्टमधून कळालेलं आहे. तरी माणसाकडून चुका होतात. आम्ही आमच्या गृहमंत्र्याकडून अपेक्षा करतो की आता याच्या पुढे तरी तुम्ही बदल्याचं नाही तर बदलाचं राजकारण, मी जे काही तुमच्या समोर कायद्याची रेकॉर्ड मधून येत आहे त्याच्याप्रमाणे तुम्ही कराल ही माफक अपेक्षा आमच्या गृहमंत्र्यांकडून आम्हाला आहे.